आज जी पत्रकार परिषद बोलवली काय नेमकं विषय आहे? काय नेमकं? सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. गेली महाराष्ट्रातील 24 पालिका आणि 154 सदस्य संख्येची, त्यानिमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून. आणि त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही निवडणूक आमच्यामुळे पुढे गेली. तर आमच्यामुळे जर पुढे गेली असेल तर महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिकांची निवडणूक पुढे गेली. त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली. आणि त्यांनी असं भासवलं कोपरगाव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत आहे. जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यात जर कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल, तो उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे, न्यायालयात जाणं दाद मागणं. ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढे ढकलली. पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही. मग कदाचित त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे आमचं असं मत आहे. कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिका आणि 154 सदस्य संख्या, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव या 4 नगरपालिका बी पुढे गेलेल्या आहे. आणि असं भासवण्याचा कोपरगाव शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो. आणि जरी निवडणूक 2 तारखेला झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही 21 तारखेला होणार, 21 डिसेंबरला. म्हणजे 2 तारखेला होऊन 3 तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता. पण ते भासवण्याचा प्रयत्न, कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले. त्यांना माहिती ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणार आहे. शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता येणार आहे. आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संधान विजयी होणार. पण त्यांनी एक खोटं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बी विरोधी उमेदवार आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन त्यांनी ज्या पद्धती केलं, कालही ते बोलले का माझ्या संस्थेचं नाव समता आहे. पण मला 24 वर्षात 2001च्या नगरपालिका निवडणुकीनंतर काकासाहेब कोयटे कधी बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. महापरिनिर्वाण दिनाला दिसले नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा दिसले नाही. मग असं असताना ते बेगडी प्रेम दाखवत आहे बाबासाहेबबद्दल. त्यांचं म्हणणं आहे माझ्या नावात समता आहे. मी मागच्या हप्त्यातच एका भाषणात सांगितलं होतं, तुमच्या नावात जर समता आहे तर त्यांनी जे आमदारताईच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनालय तिथं समता स्टडी सेंटर केलं, त्याला बाबासाहेबाचं नाव का नाही दिलं तिने? आमचा प्रश्न आहे त्यांना जर एवढं बाबासाहेबांच्या विचारावर ते चालणारे उमेदवार आहे, पण त्यांचं बेगडी प्रेम आहे निवडणुकी आली का दिशाभूल करायची जनतेची, सातत्याने त्यांच्या अशा कृती दिसून येते. 24 वर्षात ते कुठेही दिसले नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. अन्याय अत्याचार जरी झाला असेल, या उलट सहकर्मर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोले जेव्हा चेअरमन झाले पहिल्यांदी, तर त्यांनी महाराष्ट्रात एक इतिहास घडवला. असा एक निर्णय घेतला का व्हाईस चेअरमन पदी संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या याच्यात एक मागासवर्गीय व्हाईस चेअरमन केला. आमचे माननीय रमेशरावजी घोडेराव साहेब यांना दलित समाजातल्या व्यक्तीला त्यांनी व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान दिला. या उलट समता पत संस्थेत जर काकांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या समतेबद्दल एवढं प्रेम होतं तर त्यांनी व्हाईस चेअरमन सुद्धा दिलेलं नाही अद्यापपर्यंत. काकासाहेब कोयटेंनी त्यांचं हे बेगडी प्रेम आहे, त्यांचं नाव समता आहे पण वागण्यात पूर्णतः विषमता आहे काकासाहेब कोयटेंची. म्हणजे ही दिसून येते आणि कोपरगाव शहरातली नागरिक आणि जनता पूर्णपणे ओळखून आहे. आणि मी तर सांगतो आंबेडकर प्रेमी जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे. या दोन्ही नेत्यांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. काळेसाहेब कोल्हेसाहेब यांच्यावर निश्चित केसेस असतील, पण आज माझ्या 52 वर्षाच्या काळामध्ये मी बघितलं की ह्या लोकांनी, मग काळेसाहेब असतील कोल्हेसाहेब असतील, यांनी फक्त पाण्यासाठी या ठिकाणी लढा उभारला. मग पाणी असेल, रस्त्यासाठी असेल, जी लोकहिताची जी कार्य होती किंवा जी आंदोलनं होती
त्याच्यासाठी त्यांनी निश्चित लढा उभारला आणि लोकहितासाठी त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्यात. तर मी माननीय संदीपजी कोयटेंना सांगू इच्छितो की त्या केसेस त्यांच्यावर कोणाला फसवण्याच्या नव्हत्यात किंवा काही नव्हत्यात. आज जर बघितलं तर माननीय काकासाहेब कोयटेंवर 336 इतरांच्या जीवन व सुरक्षितेला धोका, 340 चुकीची बंदिस्ती, 406 मालमत्ता पैशाचा गैरवापर, 408 विश्वासाचा गैरवापर, 409 आर्थिक गैरव्यवहार, 417 ठगवणे, 418 जाणीवपूर्वक फसविणे, 420 फसवणूक, 467 मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र किंवा इतर कोणत्याही आर्थिक अधिकारासंबंधी दस्तावेज बनावट करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद ही माननीय समोरचे उमेदवार आमचे काकासाहेब कोयटे यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे जर आपण संदीपजींवर जर बघितलं तर त्यांच्यावर 141 कोटीची कॅनरा बँकेची फसवण्याची नोटीस आहे. त्याचबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काकासाहेब कोयटेंबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्यावर टोटल 13 केसेस होत्या, त्यापैकी 6 निकाली निघलेल्या आहेत आणि 7 अद्यापही प्रलंबित आहेत. त्यात जी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करीत असताना जवळजवळ 10 दिवसापासून मी व्यापाऱ्यांबरोबर फिरतोय, व्यापाऱ्यांबरोबर रोज बैठका घेतोय, त्यांच्या माहितीनुसार की या 2 ज्या केसेस आहेत याच्यामध्ये ते फरार सुद्धा होते. जर मग आपले पिताश्री किंवा आपण जर या गुन्ह्यांमध्ये बरबडलेले आहात, यातमध्ये आपण गुंतलेले आहात, मग आपल्याला कुठला अधिकार आहे की सन्माननीय कैलासवासी शंकररावजी कोल्हे असतील किंवा स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आपण कोपरगावचा इतिहास जाणत नाहीत. आपले पिताश्री ज्यावेळेस 2001ची निवडणूक हारले त्याच्यानंतर ते सुद्धा ह्या कोपरगावच्या राजकीय पटलावरून गायब झाले. आज पुन्हा निवडणुकीची वेळ आली. 25 वर्षानंतर ह्या कोपरगावकरांची, या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची यांची आठवण आपल्याला व्हायला लागली. विविध जाती धर्माच्या कार्यक्रमाला आपण जायला लागलेत. आमचे मित्र आता जितू भाऊंनी सांगितलं की 25 वर्षानंतर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले असतील, पण तिथं जाताना सुद्धा त्यांनी काळ्या फिती लावल्या. म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांच्या संविधानावर सगळं आज भारत चालतोय, तिथंही तुम्ही कोर्टाचा अवमान करण्यासाठी स्वतःच्या दंडाला काळ्या फिती बांधून गेल्यात. मागे आमचे जैन धर्मगुरू आले. मला आठवत नाही की आपण 25 वर्षात कधी आमच्या मंदिरात आले असाल, कधी आमच्या गुरूंचे दर्शन आपण घेतलेले असाल. केवळ फक्त निवडणुकीपुरतं आपण का राजकारण करायचं? आपण जर 25 वर्ष या पटलावून गायब झाला होता तर मग आपण याच्यावर येऊन पुन्हा असे आरोप करणं हे चुकीचं आहे. म्हणून मी संदीपजींना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की संदीपजी, या कोपरगाव तालुक्याचा एकदा आपण अभ्यास करा. त्यातले त्या कोपरगाव तालुका नाही पण आपण शहराचा तरी अभ्यास करावा की काय, आणि मगच आपण एखादं वक्तव्य त्या ठिकाणी करावं. आपल्या वक्तव्यामुळं त्या ठिकाणी जे कोल्हे साहेबांवर, काळे साहेबांवर प्रेम करणारे जे सगळे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला, बऱ्याचशा माहितीही त्यांनी आम्हाला दिल्या आणि कुठंतरी सगळ्यांचं मन त्यामुळं दुखावलेलं आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करू इच्छितो की आपण त्याबद्दल तुम्ही माफी मागा. संदीप कोयटे म्हणतात की माझ्यावरील गुन्हा सिद्ध करून दाखवा. ओपन चॅलेंज. बरं, काय बोलायचं? ओपन करून दाखवायचं. त्यांच्या नोटीसी बीटीसी त्या काही सगळ्या आहेत. ते मागही तुम्हाला आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी त्यावेळेस त्या दाखवलेल्याच आहेत. त्या नोटीसी वगैरे त्या सगळ्या ते सिद्ध करायचं काय? सिद्ध तर सगळे जनताच सांगू राहिली काय आहे काय नाही. आणखीन बरेचसे कागदपत्र जनतेने आमच्याकडे आणून दिलेली आहेत. वेळोवेळी आपण पुढच्या पत्रकार परिषदेला सुद्धा त्याचा सगळा खुलासा आम्ही तुम्हाला करतच राहू.